नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मी आज करणार आहे शेवग्याची शेंगांची भाजी। तर ह्या शेंगा मी अशा साल काढून अशा एवढ्या इंचाच्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि थोड्या पाण्यात त्यांना आता कुकरला मी हलकीशी वाफ करून घेणार आहे। पूर्ण शिट्टी पण नाही घ्यायची आहे आणि कच्चा पण नाही ठेवणार आहे। आपल्याला थोडीशी त्याची वाफ करून घ्यायची आहे आणि त्यात टाकायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं असं मीठ। आता त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला एक हलकीशी वाफ करून घ्यायची आहे। शेंगा झाल्या आहेत, आता आपल्याला फोडणीला तेल घालायचं आहे। तेल टाकलं की टाकायचं आहे मोहरी, जिरं आणि थोडासा हिंग। आणि यात टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा। कांदा टाकल्यानंतर मग आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट। आणि परतून घ्यायचे गुलाबी मस्त असं। कांदा थोडा वाफत आला की आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला टमाटा। तो छान वाफवून घ्यायचा आहे। कांदा टमाटा आता छान वाफतायत, तर आता आपण त्यात टाकण्यासाठी तिखट आणि हळद मसाले काढून घेऊया। तर आपण नेहमी दरवेळेला असं भाजी वगैरे करताना त्यावेळेला आपण डायरेक्ट तेलात तिखट मीठ घालतो, तर आज तसं न करता एका वाटीत आपण मसाला घेणार आहोत। तर हा 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा हा खानदेशी मसाला आहे आणि 1 चमचा मी घेणार आहे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घ्यायची आहे हळद। आता हे मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला थोडंसं पाणी घालून असं घट्टसं ओलं करून घ्यायचं आहे। असं टाकल्याने अगदी ओल्या वाटणाची भाजी बनवली आहे आपण असं वाटतं। एकदा असं पण करून पहा तुम्ही। पेस्ट करून घ्यायची ह्या मसाल्यांची। कांदा टोमॅटो पण वाफतच आहे। ते छान वाफून गेलं आहे। आता आपण यात टाकूया आपण हे कालवून घेतलेले मसाले। परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालूया त्याच वाटीतलं। आपल्याला छान तेल सुटतंय, तुम्ही पाहू शकतात मस्त परतला जातोय। आणि यातच आपण आता टाकणार आहोत 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट। दाणे भाजून घेतले आहे आणि त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे, तेही आपण या मसाल्यातच टाकणार आहोत आणि याला अजून परतवायचं आहे। त्याला छान तेल सुटते। आपण शेंगा पाहून घेऊया कशा झाल्या आहेत त्या। मस्त झालेल्या आहेत, खूप छान पूर्ण गळाल्या पण नाही आणि शिजून पण गेलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता चाकू अगदी आरामात जातोय। किती सुंदर मसाले भाजले जात आहे। आहा, खूपच छान मस्त सुगंध दरवळतोय घरभर आणि तेलही सुटले तुम्ही पाहू शकतात। दाण्याचं कुठेही आपण यात घातलेलं आहे आणि आपण आज मसाले पण अगदी पाण्यात मस्त म्हणजे मिक्स करून टाकले आहे, त्यामुळे अगदी मिक्सरला वाटण केलं त्याप्रमाणेच आपला मसाला तयार झालेला आहे। तर यात आपण शेंगा वाफवून घेतल्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहे। आता यात आपण थोडंसं पाणी घालूया। आता आपल्याला किती पाणी हवं आहे, किती रस्सा हवा आहे किंवा लपलपीत करायची आहे ते आपण आवडीप्रमाणे पण पाणी घालू शकतो। अजून थोडंसं घालते, बस इतकी छान झाली भाजी मस्तच। आता याला लावायचं आपल्याला मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकूया। शेंगा शिजताना नाही टाकलं आहे त्यामुळे आपण अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे। आणि अगदी थोडंसं असं गुळाचा खडा पण आपण यात टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालून देऊया आणि आता मस्त त्याला थोडीशी उकळी करून घ्यायची आहे। एकदम मस्त चटकदार अशी सुंदरशी शेवगाची भाजी तयार झालेली आहे। आता थोडी उकळी करून घेऊया। आपली आजची शेवग्याच्या शेंगांची भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे। मस्तच तिला उकळी पण आलेली आहे आणि ते रंगही भरपूर आलेला आहे। खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही,
आणि चवीलाही अप्रतिम अशी झालेली आहे. खूपच छान. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. छान भाजी अतिशय सुंदर रसरशीत आणि चमचमीत अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे आपली. खूपच छान. वा वा टेस्टी. तर तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळत जातील. कमेंट करत जा. तुमच्या कमेंट्स मला नवनवीन रेसिपी करण्याचं उत्साह देतात, त्यामुळे तुम्ही कमेंट आठवणीने करत जा. थँक्यू.